तर कॉमेडीचा एक भन्नाट नवा डोस आणि सुपर फ्रेश डोस घेऊन आलेले आहे चिकी चिकी बुबुम बूम या सिनेमाची टीम आज आपल्यासोबत आहे आणि अर्थात ते आपल्या सगळ्यांचे खूप लाडके आहेत कारण ते आपले हास्य जत्रेकर आहेत यार. प्रसाद खांडेकर इज हिअर, रोहित माने सावत्या इज हिअर आणि प्रथमेश शिवलकर इज हिअर. सगळ्यांचं खूप स्वागत आहे नवशक्ती स्टुडिओमध्ये. आणि मला असं वाटतं की तुम्ही इतक्या गोष्टी करत असता पण त्यातून पण तुम्ही वेळ काढून आज छान आमच्याकडे पण आलात, इथे खास नरिमन पॉईंटला आलात ऑल द वे. तर नाही इथे येण्यात आणि निलिमासोबत एक्साइटमेंट करण्यात खूपच एक्साइटमेंट दरवेळी आम्ही म्हणजे केवढी एक्साइटमेंट आहे. निलिमासोबत इंटरव्ह्यू करण्यात खूपच मजा येते. म्हणजे इथे यायचं म्हटल्यावर एक्साइटेड व्हायला होतं. नाही खरंच. आणि प्रसाद अर्थात तुम्ही इतक्या गोष्टी करत असता पण आता हा जो सिनेमा आहे आपण एकदा येऊन तर बघायच्या वेळेला सुद्धा आपण इथे स्पेशल इंटरव्ह्यू केला होता. आता या सिनेमात पुन्हा एक मल्टीस्टारर जे मोठी कास्ट आहे तब्बल. आणि आता हे काय आहे म्हणजे तुमचे हास्यजत्राचे तुझे लाडक्या लोकांना तू घेऊन आलेलाच आहेस इकडे, त्याबरोबर स्वप्नील, प्रार्थना हे पण सगळे आहेत. तर काय आता हे कॉम्बिनेशन असणार आहे, काय भन्नाट काय काय गोष्ट आहे आणि काय असणार आहे? मला ना नेहमी सिनेमाचे दोन जे प्लस पॉईंट आहेत त्याच्याबद्दल सांगायला मला आवडतंच. म्हणजे एकतर या सिनेमाची कथा ही एक रिअल टाईममध्ये घडलेली गोष्ट आहे की 2-2:15 त्या वास्तूत ज्यावेळी मित्र सगळे रियुनियनला जातात त्यानंतर त्यांच्यासोबत त्या 2-2:15 तासात काय घडतं याच्यावर हा सिनेमा आहे. आणि येस त्याचा दुसरा मेन ॲसेट फिल्मचा म्हणजे कास्ट. म्हणजे मी, प्रथमेश, रोहित माने आम्ही तिघं तर आहोतच, परंतु स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, निखिल रत्नपारखी, चेतना भट, श्लोक, देन सचिन गोस्वामी, प्रियदर्शनी इंदलकर, ओंकार राऊत, वनिता खरात, प्रभाकर मोरे, नम्रता संबेराव, श्याम राजपूत, निखिल बने, म्हणजे ही लिस्ट संपतच नाही, एवढी मोठी लिस्ट आहे. आणि येस म्हणजे सगळ्यांनी अख्खा 2-2:15 तास सिनेमात धुमाकूळ घातला आहे. आणि जे पडद्यावर सादर होतं आहे किंवा जे तुम्ही बघणार आहात त्या पडद्यावर सादर होताना ते खूप सिरियसली झालं आहे, पण ते तुम्हाला बघताना खूप मजा येईल याची गॅरंटी किंवा मी खात्री मी माझ्या टीमकडनं देतो तुम्हाला. हो म्हणजे तो जो टीझर आला आहे त्याच्यातनंच इतके काय काय आहे ते. आता ते काय ब्लॅक कॉमेडी आहे का काय रोमॅन्टिक कॉमेडी आहे का हॉरर कॉमेडी आहे, नक्की कुठली कॉमेडी आहे तेही सांग आता प्लीज. तर आम्ही परफेक्ट कापलाय तो. एक कन्फ्युजन झालं म्हणजे कारण आमचं तेच डोक्यात होतं. मुळात ही सस्पेन्स ह्युमर हा प्रकार आम्ही या सिनेमात हाताळला जो आपल्या मराठीत फार कमी वेळा हाताळला होतो. पण आता आम्ही सगळ्यात म्हटल्यावर ह्युमर तर असणारच, कॉमेडी तर असणारच, पण त्यात ती गोष्ट जी आहे ती एक 2-2:15 तास सस्पेन्स तुम्ही एक घडत जातं. आणि त्या कथानकाला एक स्वतःचा एक वेग आहे की एक 4-5व्या मिनटाला जे हॅपनिंग चालू होतं त्याच्यानंतर थ्रू आउट एंडपर्यंत तुम्हाला ते सतत काहीतरी तो टर्न अँड ट्विस्ट चालू आहेत. आणि येस चिकी चिकी बुबुम बूम हे नाव का, ते गाण्याची आठवण आली आम्हाला, चिकी चिकी बुबुम बूम. पण तो एक प्रेमाला रिप्रेझेंट करणारा ते गाणं होतं किंवा सिनेमा होता. परंतु यात चिकी चिकी बुबुम बूम हे टायटल काय हे सिनेमा बघितल्यावर तुम्हाला नक्की कळेल. कारण ज्यावेळी चिकी चिकी बुबुम बूमचा संदर्भ रेफरन्स सिनेमात येतो आहे त्यावेळी सिनेमा एक वेगळा टर्न घेतो, एक वेगळा ट्विस्ट घेतो आहे. पण त्या गाण्याचा काही संबंध नाही. नाही तर प्रेमाच्या रोमॅन्टिक गाण्याचा काहीच संबंध नाही, हे वेगळंच काहीतरी. पण याचा रेफरन्स ज्यावेळी सिनेमात येतोय सिनेमा एक वेगळा टर्न घेतोय कम्प्लीट. ते दार वाजणार आणि कोणतरी येणार आहे का काय असणार आहे सांग ना काहीतरी. सस्पेन्स सिनेमाचं हेच होतं का. मला खूप बोलायचं आहे म्हणजे मी एखाद्या ठिकाणी आमच्या हस्तत्रेत बोललो पण इंटरव्ह्यू तर सगळे आता हे कुठे सांगतोयस थांब जरा ते होऊ दे सगळं नंतर. मी माझा प्रयत्न या मुलाखती संपेपर्यंत. भाई तू तो एक दिन पहिले ही देखेगी ना प्रीमियर में. पण मला आज पण बरंच जाणून घ्यायचंय ना, उगाच नाही बोलावलं तुम्हाला इकडे. नाही मजा आहे. आणि ही रिअल टाईममधली गोष्ट आहे. मी म्हटलं तसं की ॲक्च्युअल रात्री 11 ते 1-1:15 ह्या तर वास्तूत काय घडतं. आणि पुन्हा एकदा की आम्ही आहेत म्हटल्यावर ती कॉमेडी आहेच, पण प्रार्थना, स्वप्नील दादा आणि प्राजक्ताने पण जो काय धुमाकूळ घातला आहे सिनेमात तो कहर गेला. म्हणजे हे तिघं का निवडलेस तू अपार्ट फ्रॉम युअर टीम? ह्यांचं काय म्हणजे नाही असं काही नाही आहे. हे का निवडलं असं काही वेगळं कारण नाही आहे, कारण ते त्या कॅरेक्टरला जात आहेत. म्हणजे प्रार्थनाला आजपर्यंत तू ग्लॅमरस आणि हिरोईन अशा भूमिकेत बघितलं असशील तर ती पोस्टर किंवा टीजरमध्ये पाहिलंच ती दिसतेच बावळट साडीमध्ये आणि टिपिकल केस बीस बांधलेले.
अशी कधी प्रार्थनाला कोणी पाहिलं नसेल. किंवा प्राजक्ताचा जो लुक आहे, जो आता काय त्या कटला म्हणतात मला माहिती नाही, साधना कट हा वॉट एव्हर, हा, तर त्या लुकमध्ये प्राजक्ताही यापूर्वी कधी दिसली नाही आहे. सो मुळात सिनेमा लिहिताना किंवा तो उभा करताना बांधताना आम्ही मुळात मेन काळजी घेतली ती कॅरेक्टर्सची, की ज्या कॅरेक्टर आपल्याला आवडतात त्या ती कलाकृती आवडते अशा मानणाऱ्यातल्या मी आहे. सो प्रत्येकाचं एक कॅरेक्टर एक आम्ही प्रेझेंट केलं आहे जे खूप डेव्हलप झालं आहे. आणि या जागा मला खूप बोलायचं पण मला बोलता येत नाही आहे कारण मला रिव्हील नाही करायचं आहे काय. अच्छा, बरं आहे. बरंच काही सस्पेन्स आहे. म्हणजे आता मी प्रथमेशकडे जाते कारण तुला आम्ही हास्यचित्रात खूप छान छान कॅरेक्टर्स करताना बघतच असतो. ती सगळीच आमची फेवरेट आहे, तुम्हा सगळ्यांचीच कॅरेक्टर्स. मग इथे गोष्टीत सुद्धा तुझा हातभार आहे. म्हणजे तूच लिहिलं आहेस, ते काय असणार आहे, ही गोष्ट काय आहे आणि मग हे तुमचं ट्युनिंग पुन्हा इकडे कसं रंगलं आहे? गोष्ट म्हणजे दादाकडे गोष्ट तयार होती, त्याचे स्क्रीन प्ले आणि संवाद मी केलेत. सो गोष्टीबद्दल जसं तेच आहे, आता जास्त बोलू शकत नाही, पण ही वेड्यांची गोष्ट आहे. हे जी 17 चेहरे गाण्यामध्ये दिसलेले आहेत ते सगळे वेडे आहेत जे या गोष्टीमध्ये येतात, पण ती गोष्ट आम्ही सिरियसली मांडली आहे. म्हणजे तसे वेडे नाही, म्हणजे आपण म्हणतो ना अरे काय यार पागलपणा करतो, तशी गोष्ट आहे ती. मॅडनेस आहे, म्हणजे तो मॅडनेस आम्ही सिरियसली सादर केला आहे. आणि कथानकाबद्दल बोलशील तर मी प्रत्येक वेळी तेच बोलतो की एक लाईनमध्ये आपण आत्तापर्यंत ऐकत आलो आहे की एक दरवाजा बंद झाला तर 100 दरवाजे ओपन होतात. इथे एक बंद झालेला दरवाजा ओपन करण्यासाठी आम्हाला 100 दरवाजे बंद करावे लागत आहेत. अशा पातळीवरची ती गोष्ट आहे. तुझं मग ते झालं ना की हे काय आहे, हेच त्या गोष्टीत आहे जे तुम्हाला 28 फेब्रुवारीला बघायला मिळेल. आणि खूप मजा आली. मी त्याच्यात आदी नावाचं कॅरेक्टर करतो आहे की रियुनियन म्हटलं की आपल्या जवळचा विषय असतो. सध्या तो ट्रेंडच आला आहे की जुन्या बँकेच्या स्टाफची रियुनियन, शाळेतल्या मुलांची रियुनियन किंवा काय व्हॉट्सअप ग्रुपची रियुनियन वगैरे. तर तशीच एक रियुनियन आहे जिथे ही लोकं शाळेनंतर भेटत आहेत आणि त्या रियुनियनमध्ये काय धमाल मजा मस्ती घडते. कारण त्या रियुनियनमध्ये असलेली जी 6 कॅरेक्टर आहेत ती तुम्हाला रिलेट होणारी आहेत. तुम्हाला ते बोल अरे हा आमच्या वर्गात हा असा असा आहे. सो माझं जे कॅरेक्टर ते आदी नावाचं कॅरेक्टर आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये एक भित्रास असा असतो ज्याला धावायचं पुढे असतं, पण गोष्टी अंगावर आल्यावरती तो लपतो, तो घाबरतो, तो पळण्याचा प्रयत्न करतो. असं माझं कॅरेक्टर आहे. आणि ते दादाच्या डिरेक्शनखाली काम करताना, प्रसाद दादाच्या डिरेक्शनखाली काम करताना खूप मजा आली. कारण लेखक असल्यामुळे मला माहीत होतं काय कॅरेक्टर आहे, पण त्याच्या डिरेक्शनखाली काम करताना ना तुम्हाला ते प्रेशर नसतंच, कधीच नसतं. कारण माझा एक्सपिरियन्स असा आहे की कर ना तुला करायचं ते, बाकी तो एडिटला बघतोच. पण खूप मजा आली काम करताना कारण सगळेच जवळचे होते. त्यात स्वप्नील दादा, प्रार्थनाताई, म्हणजे पहिल्या 2 दिवसातच आमचं असं झालं की ते मित्र बनून गेले. दस्तूर खुद्द गोस्वामी सर समोर होते काम करताना. म्हणजे आजपर्यंत डिरेक्शन खाली काम केलं आहे त्यांच्या, पण ॲक्टर म्हणून त्यांच्यासमोर काम करताना मजा आली. हो, आमच्या दोघांचे सीन जास्त होते त्यामुळे मला मजा आली. ऐकायचंच आहे कारण ते म्हणतायत की आता मला अभिनय करायला लावलाय म्हणजे बघाच आता. नाही अगं तू म्हणजे सर आहेत. हां, म्हणजे कमाल. त्यांच्यासमोर काम करताना मज्जाच आली, मला खूपच मजा आली. सो कथानकाच्या बाबतीत मी हेच सांगेन की हे जे कथानक आहे ते तुम्हाला रिलेट होणारं आहे, तुमच्या रियुनियनची आठवण करून देणारं आहे. त्यात मजा आहे, मस्ती आहे, टर्न आहे, ट्विस्ट आहेत, इमोशन्स आहेत, ह्युमर आहे, सस्पेन्स आहे आणि ह्या सगळ्यांचं एक पॅकेज म्हणजे चिकी चिकी बुबुम बुम. आणि आता मला सांग की प्रसादासोबत म्हणजे तू इथे या निमित्ताने लेखनातही त्याही टीममध्ये दिग्दर्शनात म्हणजे त्याच्या दिग्दर्शनाखाली काम केलेलं आहे, साधीही केलं आणि एक सहकलाकार सुद्धा. तर हे तिन्ही म्हणजे याच्यातच असं मी म्हणतेच की हे किती रोल आहेत तुमचे, एकंदर आयुष्यातच किती रूप आहेत असं मला एक नेहमीच प्रश्न पडतो कारण हा माणूस 5 गोष्टी एका वेळी करत असतो. तर ते कसं जमलं, इकडे काय काय रंग वेगळे अनुभवायला मिळाले ते मला ऐकायचं. वेगळे रंग म्हणजे ना तो खूप चांगला किस्स्यांमध्येही चालेल, एखादा सेटवरचा अनुभव पण चालेलच चालेल. अगं खूप चांगली डिस्कशन. हो, म्हणजे आम्ही इतके भांडलोय ना मी आणि पम्या, आणि मला वाटतं ते भांडण गरजेचं होतं की एखादी चांगली क्रिएटिव्ह गोष्ट घडण्यासाठी भांडणं गरजेचं असतं. आणि अरे बापरे, म्हणजे काय आहे की मी दादा आहे किंवा मी डिरेक्टर आहे म्हणून मी बोलतो ते त्याने ओके केलं, तसा त्याचा स्वभाव नाही आहे. त्याचं एक लेखक म्हणून जे म्हणणं होतं ते तो पटवून देण्याचा प्रयत्न करायचा. ज्यावेळी त्याला ते कधी कधी मध्ये कळायचं की नाही बरोबर दादा बोलतो ते बरोबर आहे, तू बॅकआउट पण करायचा की नाही दादा तू बोलतोस तसं करा. पण आम्ही प्रचंड भांडलो आहे. म्हणजे मुळात फिल्मच्या बाबतीत सांगायचं ना तर अख्खं नाईट शूट होतं.
25 रात्र आम्ही सलग शूट केलं आहे, म्हणजे अख्खा रात्रीचा सीन आहे. त्यामुळे जवळजवळ 7 ते 7 रात्रीची शिफ्ट आम्ही 25 दिवस केली आहे. आणि त्यात काय व्हायचं की 7ला सकाळी सगळे गेले की मग मी आणि प्रथमेश आज जे काय रात्री सीन कोणते करायचे त्याच्यावर एकदा बसायचो आणि मग तिकडे पुन्हा भांडणं व्हायची जोरात. मग त्या भांडणात 2-3 तास जायचे. 2-3 हा पण होता सोबत आणि त्याला प्रचंड झोप येत होती. असं असं करत मग असं होतं, तुला काय वाटतं? नाही दादा बरोबर, तुझं बरोबर दादा. परत डुलकी लागायची, मग बोलत नाही दादा प्रथमेशचं बरोबर आहे. तर त्याचं बॉल इथनं तिथे टोलवणं चाललेलं. सो येस, असे हे किस्से तर मला खूप झाले आहेत. आणि ना म्हणजे खूप चांगला प्रश्न आहे हा, की काय वाटलं मला असं. पण नाही संधीचं मी सांगतो ना तुला काय होतं माहिती आहे, त्याच्या प्रभावाखाली काम करावं नाही लागत कधीच. तुला वाटतंय ना तू असा आहे तो माणूस, म्हणजे लिखाणाच्या बाबतीत, अभिनयाच्या बाबतीत, अदरवाईज पण आयुष्यात पण त्याला असं तो नेहमी सांगतो तुला वाटतंय ना तू कर, बाकी पुढचं त्याचं. आणि आपण जे म्हणतो ना की त्याच्या हातात होतं ना ते, की मी डिरेक्टर आहे सो मी करूच शकतो. त्याने तसं नाही केलं. ते प्रत्येक गोष्टी तुला हे का वाटते, तू हे का लिहिलंयस ह्या प्रश्नापासून, जर ते पटत नसेल त्याला तर ते का पटत नाही ह्याची कारणं असतात त्याच्याकडे. आणि जर ही गोष्ट अशी वाटते तर तो फ्री हँडली ते करायला देतो. तुला वाटतं कुठेच असं नाही त्याने करू दिलं की नाही हे नको करूया किंवा काय. त्याचं म्हणणं असतं की तुला 10 पानं सुचत आहेत ना, तू 10 लिही. 2 मिनिटा सीनसाठी 10 पानं सुचत आहेत ती लिही. ती नंतर कमी कशी करायची ही जबाबदारी तो घेतो. आणि सर्वात मोठी गोष्ट ती असते आपल्या क्रिकेटच्या भाषेत, की पार्टनरशिप केव्हा होते, जेव्हा समोरचा खूप चांगला खेळणारा असेल. आणि जर तुला समोरचा चांगला खेळणारा जेव्हा असतो तेव्हा तुला बॅकफूटला यायला आवडतं ना, कारण तो फ्रंटफूटला खूप छान खेळत असतो. मग दोघं मिळून सेंचुरी मारतात. दोघं मिळून ती पार्टनरशिप होते जी टीमसाठी खूप छान असते ना. सो त्याच्या बाबतीत ते मला खूप भारी वाटतं. आणि मी कधीच त्याच्या प्रभावाखाली काम नाही केलं आहे. म्हणजे त्याने ते करू नाही दिले कधीच. त्याला असं असतं की तुला जे सुचतंय ना ते तू लिही, तुला जे करावं असं वाटतंय ना ते तू कर. त्यामुळे ते माझ्यासाठी खूप फ्री हँड होतं. म्हणजे मी खूप फ्रीबर्डप्रमाणे काम केलं या सिनेमासाठी. रादर म्हणजे मला बोलायला आवडेल की खूप लोक रांगेत असतात सिनेमा, पहिला लिहिलेला सिनेमा यावा म्हणून. कदाचित मला 4 वर्ष लागली असते ह्याच्या आधी, पण त्याने ती संधी मला दिली. मला ते खूप भारी वाटलं. म्हणजे कारण खरंच मी एक रत्नागिरीहून आलेला मुलगा आणि त्याचा सिनेमा येतो आहे. सो ती मला अजून 2-3 वर्ष लागली असते कदाचित या प्लॅटफॉर्मला यायला, पण त्याने ती संधी मला दिली. त्याने तो विश्वास ठेवला की तू बाबा लिही. ओंकार राऊत होता आमच्या पहिल्या मीटिंगमध्ये, स्टोरीग्राफच्या मीटिंगमध्ये पहिला ओंकार राऊत होता. आणि तो असंच करतो प्रत्येक वेळी, सुरुवात करून देतो आणि मग तो निघून जातो. सो मला खूप भारी वाटलं. आणि त्याच्या बाबतीत मी तेच बोलेन की तो माणूस म्हणून खूप छान आहे. म्हणजे दिग्दर्शक, तू जसं म्हणालीस की दिग्दर्शक आहे, प्रोड्युसर आहे, अभिनेता आहे, लेखक आहे, पण त्याच्या आधी तो माणूस म्हणून खूप छान आहे. ते तर प्रश्नच नाही. म्हणजे त्यांनी अनेक कलाकार घडवले आहेतच, आता लेखक दिग्दर्शकही घडवायला लागलाय. ते म्हणजे ते स्कूल आहे वेगळं. आता मी सावत्याकडे वळते. छान वाटलं तुला बघून एकदा तू असं. आणि अर्थात नेहमी तिकडे काहीतरी प्रँक चालूच असतात, पण आता सेटवर काहीतरी प्रँक नक्कीच घडले असतील. तर हां, तर असं नाही, अब आए हो यहाँ पे तो कुछ तो बताना ही पडेगा. मला टार्गेट करतात ग हे. मी साधा भोळा आहे का बिचारा, मला उगाच त्रास देतात ग. हसतोस काय? साधा बोळाची अरे काय लागेल कदाचित. शूटिंगच्या वेळी पण मी तिकडेच असायचो, कुठेतरी कोपऱ्यात असायचो. पण नको सांग. पण दरवेळी की सीन लागलाय, रिहर्सल झाली आहे, स्वप्नीलदा उभा आहे, प्रार्थना उभी आहे, सीन करायचं आहे, कॅमेरा सेट आहे, सगळं झालं आहे, फोकस ॲडजस्ट करून झालं आहे, सगळं झालं आहे. हां चला रेडी. मग तो असोसिएटचा, अरे दादा पण सावत्या नाही आहे. सावत्या कुठे आहे? सावत्या कुठे? मग अख्खं युनिट सावत्याला शोधायचं. आणि सावत्या कुठल्या तरी कोपऱ्यात असायचा, काहीतरी स्क्रिप्ट पाठ करत असायचा किंवा काहीतरी. ते काय करत काय असतोस तू तेव्हा, त्यालाच विचारते मी. ज्या स्वप्नील जोशी दादाला नरेशन ऐकवण्यासाठी किंवा सिनेमामध्ये काम करून घेण्यासाठी अख्खी दुनिया शोधते, मराठी इंडस्ट्री शोधते, तो स्वप्नील जोशी दादा सावत्याला शोधायचा. म्हणजे रेंज बघ काय सावत्याची. नाही असं काही नाही, मी असंच काहीतरी करत असायचो, काहीतरी वाचतोच आहे सीन किंवा काहीतरी टचअपच करतोय. नाही हेच तर काहीतरी ह्याचंच फिल्म रिलेटेड. आता सीन सुरू होणार आहे म्हटल्यावर आधी आपण थोडे घाबरलेले असतो, थोडे जरा एक ह्याच्यात असतो काय बोलायचं काय नाही. लिटरली 3ऱ्या दिवसानंतर सीन लागला आणि सावत्या सेटवर आला
की अख्खं युनिट स्पॉट बॉय पासून सगळे टाळ्या वाजून स्वागत करायचे. तिसऱ्या दिवसातून रोज सुरू झालं. रोज मी इथे टाळ्या वाजवल्या. सो अशा सगळ्या गोष्टी काढायच्या, पण गमती नव्हतं सगळं ते. ते काय तू साधा बोळा आहेस वगैरे ते तू सांगत होतास तर. हा मी तेच, म्हणजे मला त्रास देतात ग हे. हो ना मी असतो तिकडेच असतो ग मी. दादा बघतोय मग कसा. दोन एकत्र कसं होऊ शकतं की बाबा सातारचा रांगडा गडी आणि साधा बोळा कॉन्ट्रास्ट आहे ना दोन. कॉन्ट्रास्टमध्येच मजा आहे. कॉन्ट्रास्ट माझा फिल्ममध्ये पण कॉन्ट्रास्ट आहे. म्हणजे दादा जसं म्हणलं की साताराचा रांगडा गडी वगैरे, तर दादाला माझ्यातनं काहीतरी वेगळं काढायचं होतं, काहीतरी वेगळं करून घ्यायचं होतं. सो माझ्याकडून खरंच वेगळं काम करून घेतले दादाने. माझा फिल्ममधला रोल पूर्ण वेगळा आहे. म्हणजे कोणाच्या लक्षात येणार नाही की हा साताऱ्यातला पोरगा की काय, किंवा हा साताऱ्याच्या भाषेत बोलतो, इथे वेगळंच काहीतरी आहे. नॉर्मल मराठी भाषेतच आहे आपल्या, पण सातारी भाषेचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे. सो माझ्याकडून खरंच वेगळं काम करून घेतले म्हणजे दोघांनी. खूप गोष्टी मला एक काय असायला हवं, कारण माझं कॅरेक्टर थोडंसं फसवं म्हणता येईल. थोडंसं म्हणजे आम्ही सगळे एका ट्रिपवर गेलेलो असताना मी माझ्या एका वेगळ्या ट्रिपवर आहे, म्हणून ॲक्च्युली शूटिंगमध्ये मी तिकडे असं गायब असायचो. तेव्हाही काय वाजायचा असा. हां, तर ते थोडं कॅरेक्टर जरा म्हणजे रिस्की पण आहे, थोडं ट्रिकी पण आहे. सो यांनी मला खूप मदत केली की ते नेमकं त्या लाईनवरच झालं पाहिजे. थोडं कमी नाही, थोडं जास्त नाही, मागे पुढे नाही. तसं काही झालं तर प्रॉब्लेम होऊ शकतो ना दादा. सो जरा ते कॅरेक्टर डेंजर होतं, पण ते कमाल. हां, म्हणजे ह्या सिनेमाची मजाच ती आहे की आता आम्हाला हे बोलता किंवा लिखाणात होतं, पण त्याच्या डोक्यात लूक होते प्रत्येकाचे. पण ह्या सिनेमाची मजाच ती आहे की पम्या म्हणून ओळखतात हास्यजत्रेत. पम्या तुम्हाला सिनेमात पम्या नाही दिसणार, तो आदी म्हणून दिसेल, तो वेगळा दिसेल. सावत्या सातारचा नाही दिसणार आहे. प्राजूचा लुक वाईज ती खूप वेगळी दिसते आणि तिचं काम पण वेगळं आहे. प्रार्थना जी आत्तामध्ये हिरोईन म्हणून आपल्याला समोर ती काकूबाई दिसते आहे. स्वप्नील दादा जो आपल्याला नेहमी एक रोमॅन्टिक हिरो म्हणून दिसतो, तो रोमॅन्टिक नाही दिसत आहे. सचिन गोस्वामी सर जे आपल्याला त्यांचं कमाल टायमिंग आणि असं पटकन बोलण्यात त्यांनी एक वेगळं कॅरेक्टर केलं आहे. सो सगळेजण ना वेगळे दिसत आहेत ह्या सिनेमामध्ये. स्वतः दादा पण की तो आपल्याला नेहमी दिसतो एक बॅकफुटर लावून दुसऱ्याला बॅटिंग करायला देणारा, तो सिनेमात खूप कमाल फ्रंट फुटला आहे. त्यामुळे ह्या सिनेमाची धमालच ही आहे की ही कॅरेक्टरची गोष्ट आहे जी तुम्हाला कॅरेक्टर म्हणून समोर दिसतील. तुम्हाला अजिबात हास्यजत्रेचा इमेज त्याच्यात नाही दिसणार. आता मला एक वेगळी उत्सुकता आहे की काय 25 रात्र किती रात्र शूट केलंय? 25 रात्र म्हणजे दर रात्रीच शूट केलेलं आहे. तर असं असेल तर म्हणजे आधीच नाईट शिफ्ट करून आपण ते डोकं किती घंट हे तर माहितीच आहे. तर सेटवर नक्कीच काहीतरी अतरंगी किस्सा घडला असेल. नाही ग, सेटचं ना आमचं एक रुटीन ठरलेलं. म्हणजे सर्वप्रथम या माध्यमातून मी ॲक्च्युली प्रोडक्शनला थँक्स म्हणेन, कारण जनरली आपण डे शूट करतो त्याही पण प्रोडक्शनमध्ये खूप लफडी असतात. हे नाही आलं आहे, ते नाही आलं आहे. पण आमचे सुनील नारकर, श्री नारकर, वैभव जाधव आणि सेंजल पेंटर ह्या चौघांनी प्रोडक्शन ज्या पद्धतीने हाताळलं. कारण काय असतं, दिवसा तुला ना बऱ्यापैकी गोष्टी लगेच अवेलेबल होऊ शकतात, काही नसेल तर. रात्री 10-11 नंतर काय आहे, त्यामुळे. आणि एकतर आम्ही खूप आयसोलेटेड ठिकाणी शूट करत होतो. ते लोणावळ्यातल्या पावना लेकच्या एका डोंगरावर, टेकडीवर ते एक लोकेशन होतं आमचं. सो तिथनं किमान साखराण्याला जरी दिवसा जायचं म्हटलं तरी 7-8 किलोमीटर लांब जावं लागायचं. सो चौघांनी खूप कडक प्रकारे ते प्रोडक्शन हँडल केलं. त्यामुळे अर्ध काम माझं नाईट शिफ्टचं तिकडे सुकर झालं की मी प्रोडक्शन लेवलला सगळं ओके होतं की हे आहे तर हे हवं आहे, ते हे हवं आहे, शिस्तीत चाललेलं. आणि अख्ख्या टीमने बोलशील ना तर एक साधारणतः 3-4 दिवस आधी आम्ही प्रोसेस सुरू केली त्या नाईट शिफ्टला. कारण काय हा 2-4 दिवस नाईट शिफ्ट करायचे आत्तापर्यंत केलेत फिल्ममध्ये, सिनेमात आम्ही प्रकार की चले 4 दिवस नाईट शिफ्ट आहे किंवा काय. सलग 25 रात्र. आणि आपल्याला सवय नसतं का, लहानपणापासून एक सवय लागली आपलं दिवसा काम करायची. सलग 25 रात्र शूट करायचं होतं. सो आम्ही 3-4 दिवस आधीपासून आम्ही वर्कशॉपच्या दरम्यानच आमचं टाईम टेबल चेंज करायला सुरुवात केली की पहिल्या दिवशी आम्ही 2 वाजता झोपलो, मग 4 वाजता झोपलो, मग 6 वाजता. म्हणजे झोप आली की उठायचो, काहीतरी चहा वगैरे प्यायचो, टाईमपास करायचो, रीडिंग करायचो, परत टाईमपास करायचो. असं करून कोण एक 6-7 वाजता झोपायची एक सवय लावली एक 4 दिवस आधीपासून. आणि मग ते पहिल्या शूट डेला आम्ही तसे सगळे फ्रेश होतो. आणि म्हणजे काम तर सगळे झोकून देऊन करवते, घरचं कार्य असल्यासारखं.
परंतु बाकीच्यांनी पण काही काही जबाबदाऱ्या उचलल्या होत्या. म्हणजे स्वप्नील दादा आणि प्रार्थनाने मला आठवतं आहे, म्हणजे मोस्टली तर स्वप्नील दादानेच पूर्ण 25 दिवसात मिळून ना निलेमा आम्ही जवळजवळ 22 ते 24 किलो रवा केक खाल्ला असेल. हे काय आहे? रवा केक म्हणजे 2-2:30ला रात्री ना स्वप्नील आणि त्याचा माणूस पूर्ण सेटर रवा केक फिरवत, ए चलो रवा केक चलो. कोणाचा फेवरेट आहे? नाही त्याने पहिल्या दिवशी आणलं आणि पहिल्या की दुसऱ्या दिवशी त्याने मागवलं अरे मला पण आवडतो तो. आणि पहिल्या की दुसऱ्या दिवशी तो रवा केक गरमागरम आला आणि एकदम तरतरी झाली ग. तर दुसऱ्या दिवशी त्यातला काहीतरी उरलेला खाल्ला. मग तिसऱ्या दिवशी भाई आज खतम आज मंगाना पडेगा. मग त्याने पाठवलं ते 7-8 किलो लांब गाडी घेऊन तिकडनं मागवलं आणि मग तर रोजचं रुटीन झालं. मग तो 2-2:15ला तो ब्रेक व्हायचा आणि 4-4:30ला प्राजू ते हे लेमन टी अख्ख्या टीममध्ये फिरवायची. आणि प्रार्थना सगळे बारीक झाले का म्हणजे त्यानंतर? प्रार्थना तिचे बावळटपणाचे किस्से करून आम्हाला हसवत ठेवायची. त्यामुळे अख्खं रात्रभर चैतन्य असायचं. हां फक्त काय आहे की तिकडे साधारणतः लोणावळा पावनाला एक असं तिकडे ऑलरेडी एक 8-9 डिग्री सेल्सिअस तापमान होतं, कारण आम्ही ऐन हिवाळ्यात शूट करत होतो डिसेंबर-जानेवारी. ते जरा त्यावेळेचं धुकं आणि ते सगळं मला सस्पेन्स. तो काकांचा बंगला लोणावळ्यात कुठेतरी. हो ते जरा सस्पेन्ससाठी मला अपेक्षित होतं तसं लोकेशन. सो आम्ही ऐन हिवाळ्यात शूट करत होतो. पण नंतर शूट सुरू झाल्यावर कळलं की बाबा ये हिवाळा लेके गलती की आहे, कारण ऑलरेडी 7-8 डिग्री सेल्सिअस तापमान असायचं आणि ते रात्री 9-10 नंतर अजून 1-2 डिग्री सेल्सिअसने ड्रॉप व्हायचं. आणि ते आम्ही जिथे शूट करत होतो ते लोकेशन असं डोंगराच्या टेकडीवर होतं. आम्ही तिथे झाडं बिडं नव्हती, त्यामुळे त्याला काही हर्डल्सच नव्हते वाराला. तो वारा पण फन. एकदा येऊन तर बघायचं तो डोंगर आठवला. हां म्हणजे साधारणतः तशा टाईपचं ते लोकेशन होतं आणि खूप आयसोलेटेड होतं. सो खूप डिफिकल्ट होतं अख्खं रात्रभर 25 रात्र सलग शूट करणं. परंतु येस, कारण वर्कशॉपमध्ये आर्टिस्ट सगळे क्लिअर झाले होते, मी डोक्यात क्लिअर होतो, माझी डिरेक्शन टीम क्लिअर होती, प्रोडक्शन लेवलला सगळं ओके होतं. त्यामुळे ते जरा कठीण असलं तरी सुकर होत गेलं ते जरा. आणि मला ना तो आता एक किस्सा आठवला. किस्सा म्हणतेच म्हणून शपथ रे आता आठवलं. तुला सांगतानाच हसू येतंय म्हणजे काय? उद्घाटन म्हणजे पहिला सीन माझा आणि मोरेंचा होता. तर त्याच्या प्रभाकर मोरेंचं कॅरेक्टर असं आहे की ते केअरटेकर आहेत त्या बंगल्याचे. मोरे आपले, त्यांचा लूक पण कमाल आहे, असा मिशीचा लूक वगैरे आहे. तर असं होतं की आम्ही चालत येतो आणि समोर दिसतो तो बंगला आणि त्याच्यात लाईट नसतात म्हणून मी घाबरतो. तर ते थंडीवरून आठवलं, मी आणि मोरे चालत होतो. तर मोरेंना बोललो की तुम्ही मला असा ह्याच्यात घ्या, म्हणजे एकदम दमात आवाजात घ्या असं आपण म्हणतो ना. तर चालत चालत गेलो आणि मोरेंकडे बघितलं तर बोललो माझ्यापेक्षा तुम्ही जास्त घाबरलेलं दिसताय. तर ते का ते बोलले अरे घाबरू नाही तर काय करू, थंडी बघ केवढी आहे ती. त्यात त्याचे सदर आणि लेंग्यावर होते, त्याच्यात ना ते असे हे झाले होते. मी बोललो तुम्ही बसा शेकोटी बिकोटी घ्या काहीतरी, कारण माझ्यापेक्षा जास्त तुम्ही घाबरलेले दिसताय. तर त्यांचं असं म्हणणं होतं मी का घाबरतोय बाबा, आता वाजलेत 8. जर समजा आपला टेक जो आमचा जो अख्खा तो चंक होता तो जर 2 तासपेक्षा जास्त चालला तर तापमान कमी होईल आणि मी काय राहत नसतो. मग त्याचा किस्सा मला आता आठवलं, ते पटकन बोलले होते पहिल्याच वेळी की मी घाबरलोय रे थंडीला, असं एवढी होती. अशा क्लायमेटमध्ये म्हणजे स्वप्नीलदाला आणि श्लोकला आणि आमच्या DOPला वगैरे क्रेडिट द्यायला आवडेल मला की या अशा थंडीत एक सिक्वेन्स स्विमिंग पूलच्या पाण्यात होता जो रात्री 12-1 वाजेपर्यंत चालला थंड पाण्यात. श्लोक पण होता त्यात. सो म्हणजे बरेच आम्ही ऑप्शन्स ट्राय आऊट केले की ते पाणी गरम करण्याचं मशीन, स्विमिंग पूलचं पाणी गरम करण्याचं मशीन मागवत होतो, पण ते स्ट्राईक झाला त्यामुळे ते आलं नाही. मग प्रोडक्शनकडनं मला सांगण्यात आलं की आपण ते VFX करूया किंवा मुंबईत करूया. पण माझं असं होतं की नाही ते ऑर्गॅनिकली इथलं चाललं पाहिजे. नंतर ते लिमिटेशन्स येतात अँगल वाईज आणि इथली मजा वेगळी आहे. तर मग स्वप्नील पण बोला भाई तेरे को मागता ना चल करते. आणि तो एक 4-5 तास लिखो ती थंडीत त्या थंड वातावरणात त्या पाण्यात होत्या. म्हणजे मी जस्ट चेक करायला हात टाकला त्यावेळी पण म्हटलं अरे एवढं गार पाण्यात कसं करायचं. पण एक खरंच म्हणजे हे क्रेडिट एक त्या सगळ्यांना द्यावंच लागलं अख्ख्या टीमला. वा, थंड पाण्यात थंडीत शूटिंग झालं. लोणावळ्यातले सगळ्या कॅटरर्सवाल्यांची टोपं होती तिकडे रिसॉर्टवरती. म्हणजे मी म्हटलं तसं की प्रयत्न आम्ही खूप केला. सो नंतर आमच्या एका प्रोडक्शनला डोकं लावलं की आपण स्विमिंग पूलमधलं पाणी गरम करूया. म्हटलं वेळ आहेस का, कसं शक्य आहे. बोलतो सर मैं करेगा, थोडा विश्वास रखो.
मग त्याने लोणावळ्यात जेवढे पण कॅटरर्सवाले आहेत त्यांच्याकडनं सगळं सामान आणलं. म्हणजे त्या स्विमिंग पूलच्या बाहेर आमच्या 15 शेगडे आणि 15 ते मोठे भंडाऱ्याचे टोप लागलेले. सो त्यातलं पाणी अर्ध केलं आम्ही, ते गरम केलं, पण त्याचाही उपयोग झाला नाही कारण ते दव वरतून पडतच होतं आणि त्यामध्ये पुन्हा थंड होत होतं. सो प्रयत्न केले, पण यस म्हणजे मला शॉट पाहिजे होता, मला सीन पाहिजे होता, तो मिळाला मला.